मेरी विनती सुनो एक बार, मेरी विनती सुनो एक बार, चलेंगे जुमदेव जी के द्वार। मेरा दिल बोलता है, मेरा दिल बोलता है, मेरा दिल बोलता है, मेरा दिल बोलता है। जो रोगी दर पे आता है, हर रोग वहाँ मिट जाता है, हर रोग वहाँ मिट जाता है, हर रोग वहाँ मिट जाता है। हो ऐसे हैं मेरे सरकार, ऐसे हैं मेरे सरकार, देख लो जा करके दरबार। मेरा दिल बोलता है, मेरा दिल बोलता है, मेरा दिल बोलता है, मेरा दिल हा वास्तविक आहे आणि ते प्रॅक्टिकल आहे। जेव्हा माळकरी बाबा जुंदेजी उमरेला आले असताना, जेव्हा शाखायची होती उमरेला, त्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना राखले महानकरी बाबा जुंदेजीने त्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कोठारीची जी जागा आहे हे शब्द महानकरी बाबा जुंदेजीचे होते। आणि असे शब्द मला रात्रीला जेव्हा मी झोपलो असताना मी विचार केला या भवनाला काय की आता 21 तारखेला कार्यक्रम आम्ही प्रसारण केला आणि रात्रीला 10:30 वाजता मी त्या प्रिंटर मध्ये साहेब पत्रिका झालेली आहे, तुम्हाला मी अगोदर ती पत्रिका तुम्हाला दाखवतो। त्यांनी जेव्हा मान्यता दिली मला तेव्हा मी सर्व गृहते प्रसारण केले। बघा सेवक कसे असतात, मी याचं एक उदाहरण देत आहे। एका सेवकाने 2 दिवसाच्या अगोदर या व्हॉट्सअपवर काय केलं माहित आहे? काय आपली एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केली माहित आहे की 21/7/2024 ला जे कार्यक्रम होता त्या 21च्या ठिकाणी 29 तारीख केली। मित्रांनो कशी सेवा करतो आणि ते सर्व ग्रुपवर 29/7/2024 म्हणजे सेवकांची दिशा भूल कशी करताय इथून सुरुवात होते। आणि म्हणून आजच्या या घडीला आपले पतरी मिळण्याची दुकान उघडलेले बसलेले असे जे सेवक असतील त्याच्यापासून तुम्ही सावध व्हा मित्रांनो, कारण की वेळ आली, सावध होण्याची वेळ आली आहे। आणि म्हणून मी आता आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करत आहे की या भवनाकरता ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यांची अगोदर मी तुमच्या टाळ्याच्या गर्जनामध्ये मी त्यांचं नाव सांगत आहे। पंचायत आदरणीय संजय भाऊजी लाडेकर साहेब यांनी या प्लॉट घेण्याकरता 3 लाख रुपये आम्हाला या शाखेला दिले, त्याबद्दल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो। त्यानंतर भवन बांधण्याकरिता एक हमाल असेल, रिक्षा चालक असेल, एक मजूर असेल, त्यांनी आम्हाला एक पैसा गोळा करून भवनाच्या बांधकामाला 50,806 रुपये सेवकांकडून प्राप्त झालेले आहेत। त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व सेवकांचे स्वागत करूया। त्यानंतर उमरेला जे सेवक संमेलन झाला मागच्या वर्षी, त्या सेवक संमेलनाच्या वर्गणीमधून जे कार्यक्रमाचे आयोजक होते त्या आयोजक लोकांनी या शाखेला बांधकामाकरिता 7,61,327 रुपये आम्हाला या बांधकामाकरिता दिलेला आहे। त्यांचे मी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। मित्रांनो टाळ्या वाजवण्यामध्ये कमतरता करू नका, त्यांचा श्रमाचा पैसा इथे लागलेला आहे। त्यानंतर ज्यावेळेला प्लॉट आपण घेतलं त्यावेळेला प्लॉट करता रजिस्ट्री करता शाखेमध्ये पैसे नव्हते। त्यावेळेला आमचे जे मार्गदर्शक आहे उमरेड परिसरातील श्री मधुकरजी सेंद्रे साहेब यांनी प्लॉटच्या रजिस्ट्री करता 51,000 रुपये दिले, त्यांचं आपण स्वागत करूया। मागच्या वर्षी गांगापूर परिसरामध्ये
जी कोजागिरी ज्यांनी शाखेच्या मार्फत वतीने त्यांच्या अंतर्गत तर गांगापूर परिसरातील जे मार्गदर्शक आहेत आणि शाखेचे संचालक जे आहेत आदरणीय कैलास भाऊ वारे साहेब, ते आज नाही आहेत मंचगाव, त्यांच्या काही जागाचं कार्य सुरू आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही. परंतु जे कोजागिरीच्या कार्यक्रमापैकी जे उरलेले पैसे होते 65,600 रुपये त्यांनी आपल्या या बांधकामाकरता दिले, त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर उमरेड युवा सेवक यांनी एक 47,444 रुपये नितीजी कडंबे, राहुल वंजारी आणि त्यांच्यासोबत युवा संच यांनी 47,444 रुपये या भवनाच्या बांधकामाचा दिले, त्याचे आपण स्वागत करूया. त्यानंतर दिलीपजी पोहणीकर सेवक 24,000 रुपये त्यांनी आपल्या या बांधकामाला दिले, त्यांचे स्वागत करूया. त्यानंतर चंद्रकांतजी वाघमार साहेब, रेडीमेड कापड दुकानदार, त्यांनी आपल्या या बांधकामाकरता 22,000 रुपये दिले, त्यांचे स्वागत करूया. मित्रांनो, हे त्यांनी हे रोखच्या स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर काही लोकांची अशी इच्छा होती की इथे आम्ही वस्तू स्वरूपामध्ये आम्हाला काही भेट घ्यायची आहे, त्यांनी आपण केलेलं आहे, त्यामुळे धनराजी तळेकर यांचं स्वागत करूया. त्यानंतर स्टाईल करता भवनाकरता या गांगापूर परिसरातील दिगोरे म्हणून आहेत, त्यांनी 1,20,000 रुपयाची स्टाईल आपल्या या भवनाकरता दान दिलेले आहेत, त्याचं स्वागत करूया. राजूजी भेंडे साहेब सावरापेठ यांनी पिठाचे 2 ट्रक पाठवलेले आहेत, त्याचे. त्यानंतर अमोल मेंडुले आणि अनिल हजारे साहेब जे आपल्या भवनाचे नाव लिहिलेले आहे स्टीलचे, ते त्यांच्याकडून त्यांनी ते आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. वाघमारे साहेब सावरापेठ 1 ट्रक रेती दिलेले आहेत, त्यांचे स्वागत करूया. राकेशजी कुकुस्कर नळाचे फिटिंगचे संपूर्ण काम त्यांच्या मार्फत झालेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. नंदूजी वराडे त्यांनी आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व मित्रमंडळी त्यांनी एक आपला इलेक्ट्रिक मीटर वगैरे सामान त्यांनी संपूर्ण सामान त्यांनी दिलेले आहेत, त्याचे स्वागत करूया. खुर्च्या 80 खुर्च्या दिलेल्या आहेत. कैलासजी उके सेवक त्यांनी 50 खुर्च्या दिलेल्या आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. नितीजी कळंबे त्यांचे आपण स्वागत करूया, त्यांनी 30 खुर्च्या दिल्या आहेत, त्यांचे स्वागत करूया. येत्या जे वृक्षारोपण झालेलं आहे त्या वृक्षारोपण करता अरविंद देशमुख आणि नितीश कडंबे यांनी 40 ते 50 झाडांचे वृक्षारोपण करता, त्यांचे आपण स्वागत केलेले आहेत, त्यांचे स्वागत करूया. राकेश भुगुस्कर त्यांनी राकेश कुल्लरकर 1 ट्रॅक्टर विटा दिले आहेत, त्यांचे स्वागत करूया. चंद्रकांतजी वाघमारे साहेब जे आता आपल्या या कार्यक्रमाकरता शाल आपण ज्या आणलेल्या आहेत त्यांनी त्या बिचारांनी पैसे सुद्धा घेतले नाही, त्या चंद्रकांतजी वाघमारे साहेब यांचे आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर आहे मॅटिंग जे आता नवीन मॅटिंग काल रात्री बिचारे जाऊन नागपूरला गेले रात्री 9:30 वाजता आणि त्यांनी मॅटिंग आली भावना करता, ते प्रशांतजी आत्मने आणि विक्की जोधे यांचे आपण स्वागत करूया. अशा प्रकारे बांधकामाकरता आपल्या सर्व सेवकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि या त्या सहकार्याच्या माध्यमाने हा भवन निर्माण झालेला आहे. मित्रांनो, मला सांगताना फार दुःख होतं. मला दुःख या गोष्टीचं होतं की ज्या वेळेला हे भवन बांधत असताना माझ्या वैयक्तिक जो संघर्ष मला करावा लागला, अक्षरशः या भवनाकरता काय संघर्ष करावा लागला त्या भगवंताला माहित आहे. माझी इथे 2 ब्रँच ओपन झाल्यानंतर मी बँकेचा कर्मचारी असतो, बँकेतून मी व्हीआरएस घेतला आणि मी स्वतःची इथे एक स्मॉल फायनान्स कंपनी टाकली, तिथे दुसरी ब्रँच ओपन केली आणि हे सर्व काम सांभाळून हे भवनाचं काम पाहणं फार कठीण होतं आणि भवनाचं बांधकाम करत असताना अनेक संघर्ष करावा लागला. कारण की ज्या ठेकेदाराला आम्ही काम दिलं होतं त्या ठेकेदाराला काही सेवकांनी म्हटलं, अरे क्या एक छोटासा काम करता है. सेवकांनी म्हटलं, अरे क्या छोटासा काम कर सकता है, ये भवन का काम तो छोटा सा है. त्यांना म्हणत होते ठेकेदाराला, तुम्हाला पैसे सुद्धा देणार नाही शाखेचे लोक,
त्या ठेकेदाराला प्रत्येक हप्त्यामध्ये शाखेने चेकच्या माध्यमाने त्याला पैसे दिलेले आहेत. मटेरियल सुद्धा जे जसं मटेरियल लागेल तसे मटेरियल सुद्धा त्यांच्या चेकच्या माध्यमाने बँकेच्या माध्यमाने त्यांचं भुगतान केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे आमच्या अध्यक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना जे पेमेंट करायचं होतं ते पेमेंट बँकेच्या माध्यमाने झालेलं आहे. आणि म्हणून आज 10 वर्षामध्ये कोणी म्हणून द्यावं या शाखेने गंद काम केलं आहे म्हणून कोणी जे म्हणत असेल तर मी आज त्याला चॅलेंज करतो की 10 वर्षामध्ये मंडळाच्या आदेशाप्रमाणे मंडळाने दिलेले जे आदेश आहे त्या आदेशाच्या अनुसार या शाखेने 10 वर्षाचं काम या उमरेड आणि कोळी व्यापार परिसरामध्ये केलेलं आहे. जे आणि तो उद्या चेक बँकेच्या काउंटरवर कॅशियरकडे जाऊन तो चेक लावणार होता. मी शाखेच्या उपाध्यक्षाला विजयबाई जोडेला म्हटलं की शाखेच्या खात्यामध्ये कमीत कमी 1000 का 2000 रुपयाचं काही शिल्लक पडलेलं आहे आणि मी चेक तर 16,000 रुपयाचा दिलेला आहे त्यांना. कसं होईल? आज शाखेची इज्जत परमात्माची इज्जत आज समजा त्या काउंटरवर गेल्यानंतर तो 10 लोकांना सांगेल की हे शाखेचे मॅनेजर असताना मला फ्रॉड चेक दिला आणि मी काउंटरवर जाऊन शाखेच्या खात्यामध्ये पैसे नाही. भगवंताची कृपा बघा कशी आहे. मी येतायचा मी वंजारी काकूचं घर भरतं त्या वंजारी काकूने मला बोलवलं आणि पाणी पाजलं. बेटा तू का बरं डोळ्यात पाणी टाकलं? तरी मला बसवलं. काकू मी करते साहेबांना सोडायच्या चेकचे देऊन टाकलेला आहे पाहुण्याचा गिरील करता पण शाखेच्या खात्यामध्ये पैसे नाही. त्याची खंत त्यांची मला धास्ती माझं ऑक्सिजन वाढलेलं आहे. पण असं बोलत नाही आणि पाणी घेतलं आणि बाहेर पडलं आणि गाडीला किक मारलं. तितक्यामध्ये मला एक फोन आला. बघा भगवंताची कृपा कशी. उपाध्यक्षाचा फोन आला. एका जणांनी 28,000 रुपये एटीएम मध्ये जाऊन 2 वेळा त्यांनी 20,000 रुपये काढले आणि नंतर 8,000 रुपये काढले आणि 28,000 रुपये भवनाच्या बांधकामा करता त्यांनी 28,000 रुपये दिले. लगेच मला फोन आला. म्हणून ही कृपा जागृत आहे. सत्यमेव जयते. संघर्षाला सत्याला संघर्ष करावा लागतं. आज आम्हाला जी काही संघर्ष एवढ्यासाठी करावा लागत आहे तर आज या मंडळाचा जे कारभार आहे हा नेटवर्क का इंडियामध्ये बसवलेला आहे. तर या आपले राजूजी मदनकर साहेबांना एवढं जे पूर्ण इंडियाचं जर नेटवर्क जर सांभाळायचं असेल तर यांची डोकेदुखी किती असेल याचं तुम्ही परीक्षण तुम्ही करा. तुम्ही परीक्षण करा की जेव्हा शाखेच्या सचिवांना असे बोलतात असे पाय खिचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एवढं मंडळ कळवण्याकरता राजूजी मदनकर साहेबांना किती डोकेदुखी प्राईज करायची होती. मला कॅम्प्युटर करायची आहे. छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये नवीन ब्रँच ओपन झाली आता तिथे कॅम्प्युटराइज करायचं आहे. कृषकांत माळमध्ये एक माझा हेड ऑफिस आहे तिथे कॅम्प्युटराइज करायचं आहे. जेव्हा त्या मार्गाने गेलो तेव्हा इतका आनंद झाला मला की त्या पुढाचं उड्डाणपूलचं काम त्या स्पीडने चालू आहे. ते नागपूरमध्ये जे उड्डाणपूल बनत आहे त्याची गती बघा आणि मौदाच्या आश्रम मध्ये असलेले जे उड्डाणपूलची गती बघा काम करण्याची किती स्पीडने काम होत आहे. हे प्रतीक कशाचं असेल तर हे राजूजी मदनकर साहेब संचालक बॉडी आणि महाराष्ट्र शासनाचे जे मंत्री आहेत त्यांची आहे. शोधू कुठे तुला कळे नाही मला वाट किती पाहू बाबा. शोधू कुठे तुला कळे नाही मला वाट किती पाहू बाबा. सुनी सुनी वाट ही सारे नेत्र ही थकले आलो या द्वारे माझ्या संगतीला सदा सोबतीला बाबा तू राहणार.